देवांश संपत नाही आणि तू माझी होत नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही असे. काय झालं से? तुला तुला माहितीच नसे मी किती चिवट येते. सई तुला काय वाटलं तुम्हाला पोलिसांची धमकी देशील आणि मी घाबरून जाईल. ह्या जगात आहे ना फक्त एकाच गोष्टीला घाबरतो, तू माझ्यापासून दूर जाशील त्याला. बाकी साहेब मी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही, कुठल्याच नाही, कुठल्याच नाही साई, कुठल्याच नाही. का वागतोयस असं? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्याला पण त्रास देतो का? तुझ्या प्रेमासाठी का होईना प्लीज मला सोड. मला माझं आयुष्य सुखाने जगू दे. माझा खरा आनंद देवांश सोबत राहण्यात हे का नाही कळते तुला? जा माझ्या आयुष्यातून निघून. तुला का कळत नाहीये साई? तुझा आनंद देवांश बरोबर राहण्यात नाहीये का कळत नाहीये तुला? त्या देवांशला ना सई मी संपवून टाकणार आहे. आपल्या दोघांच्या आयुष्यात ना संपवून टाकणार आहे सई मी, त्याला संपवून टाकणार आहे मी. देवांशला हातही लावायचा नाहीयेस तू. तू जर माझं ऐकलं नाही तर देवांश ह्या जगात राहणार नाही. आठवतंय ना मागच्या वेळी मी काय केलं होतं? त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. अलिबागला जाताना काय झालं होतं से? तू त्याला वाचवलंस म्हणून वाचलाय तो. हे बघ सई, तुला विषयाची परीक्षा घ्यायची असेल तर बिंदास घे. माझ्या देवांशला काही होणार नाहीये आणि मी काही होऊ देणार नाहीये त्यांना. सई, तुला जर वाटत असेल की देवांशने जिवंत राहावं तर मी जे सांगतोय ते तुला ऐकावं लागेल. तुला माहितीये देवांश आता काय करतोय? गाडी चालवतोय. मागच्या वेळेसारखे त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाले तर सई, सई तुझ्याकडे नाही म्हणायचा ऑप्शन नाहीये सई. प्लीज मला प्रॉमिस कर सई, प्लीज प्रॉमिस कर प्लीज. मला हवं तसं वाग, नाहीतर ना जे परिणाम होतील त्यांना सामोरं जायला तू तयार आहे. तुझी अट मान्य आहे मला, पण देवांशच्या केसालाही धक्का लागतं का म्हणे? सई, सई देवांशला वाचवण्यासाठी तू माझी एवढी मोठी अट मान्य केलीस? चालेल सई, आतासाठी मी देवांशला सोडतोय. पण सई, ज्या दिवशी तू माझा विश्वासघात करशील त्या दिवशी देवांश जिवंत उरणार नाही. त्या देवांशला सई मी संपवून टाकणार आहे.
आपल्या दोघांच्या आयुष्यात ना संपवून टाकणार आहे मी त्याला, संपवून टाकणार आहे मी. तुला जर वाटत असेल की देवांशने जिवंत राहावं तर मी जे सांगतोय ते तुला ऐकावं लागेल. वरुण, हे घे चहा बिस्किट खाऊन घे. मी जरा शेजारच्या काकूंकडे जाऊन येते. हा, अजून पण ताईचा फोन लागत नाहीये. कुठे असेल ताई? जिजूंशी खोटं बोलून मी चूक तर केली नाही ना? मला ना टेन्शन यायला लागलंय आता. ताई ताई फोन उचल यार. अजून पण नाही लागत आहे. मी ना एक काम करतो, मी सरळ जिजूंना फोन करतो आणि त्यांना सगळं खरं काय सांगून टाकतो. ताई ताई कुठे होती तू? अगं ऐक ना, मी तुला किती कॉल केले अगं, तू फोनच उचलत नव्हती. ताई काय झालंय तुला? तुला बरं वाटत नाहीये का? बोल ना ताई. वरुण, मला पाणी दे ना प्लीज. हा देव अजून नाही, नको. वाटतंय का बरं? थोडं वाटतंय. बरं आता मला खरंच सांग, तू कुठे होतीस ताई? अगं तुला माहितीये का, जिजूंचा मला कॉल आला होता. त्यांना वाटलं तू माझ्या बरोबर आहेस. मग तू काय सांगितलंस त्यांना? नाही, तू काही काळजी करू नको, मी त्यांना काहीही खरं सांगितलेलं नाहीये. नक्की ना वरुण? हो नक्की. अगं पण आता मला सांग ना, कुठे होतीस तू? वरुण, अरे सई, अगं सई, अगं अशी अचानक कशी? बरी आहेस ना बाळा तू? काय होतंय तुला? आई, विकनेस आहे आणि डोकं दुखतंय. वरुण जा जरा औषधांचा डबा. नाही नाही नाही, नको नको, काही नको. वाटेल मला, थोड्या वेळात बरं वाटेल. तू कधी सांगणार आहेस का तुला काही होतंय ते? देव तर सारखा माझ्या लेकीची परीक्षा घेत असतो. सई, मला तुझी खूप काळजी वाटते बाळा. आई, आयुष्य म्हटलं की सगळ्यांच्या वाट्याला परीक्षा येतात. तू काय कमी कष्ट घेतलेत का आमच्यासाठी? बरं, तुला असं वाटतंय ना की मला बरं वाटावं? हो ग बाळा, मला बरं वाटेल, पण गोळीने नाही. तुझ्या हातचा साजूक तुपातला शिरा कर ना, म्हणजे बरं वाटेल मला. डोकं पण दुखायचं थांबेल माझं. लाडी गुडी लावतीये कळतंय मला, पण कधी नव्हे ते माझ्या लेकीने माझ्याकडे काहीतरी मागितलंय म्हणल्यावर द्यायलाच हवं. तुम्ही दोघं बसा, किंवा तू फ्रेश व्हायचं तर होऊन घे. फ्रेश होते मी करते. मी आलीच फ्रेश होऊन येते. काळजी घे. या जखमा नाही आहेत, या आठवणी आहेत. सुंदर आठवणी. तुम्हाला स्पर्श केल्याच्या आठवणी. सई, तू माझ्यावर रागाने, आवेगाने, द्वेषाने धावून आलीस. आवडलं मला ते, खूप आवडलं. पण मला ना
त्या गोष्टीचा राग नाही आला, उलट सई मला ना बरंच वाटलं. इनफॅक्ट मला ना ते आवडलंच. कारण सई, आपण हात त्याच व्यक्तीवर उभारतो ज्याच्यावर आपला हक्क असतो. आणि सई, तू तो हक्क माझ्यावर गाजवलास. मला फार आवडलं, ते फार बरं वाटलं. मग त्या देवांच्यावर गाजवलास का कधी असा हक्क? कधी मारलंस त्याला असं? नाही, त्या देवांशला तू असं कधीच मारलं नाहीस. आता तुला हळूहळू रिअलाइज होईल सई, हळूहळू रिअलाइज होईल की तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे. आणि तू हळूहळू 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 माझी होऊन जाशील सई. माझी, या विक्रमची, कायमची माझी होऊन जाशील. देवांची. माझी सई. आई, काय मस्तच वास येतोय शिऱ्याचा. पटकन एक भूक लागलीये मला आता, हो ना? हो ताई, खरं तर ना आईची सगळ्यात लाडकी तूच आहेस बघ. अगं, कारण इतके दिवस मी तिला सांगतोय माझ्यासाठी शेवयांची खीर कर, शेवयांची खीर कर. अजूनपर्यंत काही खीर केलेली नाही. बघितलंस, झाली तक्रार करून ताईकडे? नाहीतर काय, तक्रारच करतोय. वरुण, अरे तू इथेच असतोस, तुझ्या आवडीचं कधीही करून खाऊ घालू शकते. पण लेक कधीतरी येते माहेरपणाला, मग तिचे लाड नको पुरवायला. बरं, आता गप्पा मारत बसू नका, चला पटकन खाऊन घ्या. चला. काय स्मेल येतोय शिऱ्याचा. माझ्या माउथला पाणीच सुटलंय. आपल्याच घरात केलाय का शिरा बघू? साजूक तूप अँड ऑल. कळतंय कोणासाठी बनवलाय शिरा? कळतंय नाही? अगं, सगळ्यांसाठीच केलाय. तू ही बैस, तुझ्यासाठी आणते. इट्स ओके आत्या. उगाच ना शो ऑफ करण्याची गरज नाहीये, कळलं ना? शो ऑफ म्हणजे? आत्याची लाडकी लेक घरी आलीये म्हणून आत्याने शिरा केलाय. हे न करण्या इतकी डम नाहीये मी. आता काय, आता मी आयती तोंडावर समोर आलीये ना, म्हणून घे ग अंजली, बस ग अंजली असं बोलून उगाच शो ऑफ नाही तर काय करते आत्या. अंजली, अगं नाही, मान्य आहे मला की मी सांगितलं म्हणून आईने शिरा केलाय. फक्त माझ्या एकटीसाठी नाही केलेला, तो सगळ्यांसाठी केलाय ना. मी तुझ्यासाठी आणते. सई प्लीज, उगाच नाटकं करण्याची गरज नाही. तिला जर माझ्यासाठी करायचं असतं ना तर तिने आधीच केला असता आणि थांबला असता तुम्ही. अंजली, काय वाटेल ते काय का बोलतीयस तू? या आधी आईने तुला हवं तो पदार्थ बनवून खायला घातलेला आहे. आणि तुझं ते डाएट असतं, त्या डाएटचे पदार्थ मात्र आईला काही बनवता येत नाही. तरीही ती मला विचारून इंटरनेटचे व्हिडिओज बघते आणि ते पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते. अजून काय करायला हवं तिने तुझ्यासाठी? झालं, बोलला चिंटू चुरू चुरू. चिंटू कसं आहे ना, आता तू, तुझी आई आणि आधी तुझी बहीण, तुम्ही आमच्या घरी राहताय ना, त्यामुळे एवढं सगळं करणं हे मस्टच आहे तिच्यासाठी. अंजली, मॉम जरा वेळा करता बाहेर काय गेली, तुमची लगेच शिरा पार्टी सुरू झाली. नाईस. मी आणि मॉमने जरा पैसे खर्च केले की पॉप्स अख्खं घर डोक्यावर घेतात, पण
तुम्ही बसा, मस्त साजूक तुपातला शिरा खा, छान. आणि काय ग आत्या, तुझ्या या लेकीचं घर इतकं रिच आहे, इतकं पॉश आहे, तिकडे ती कधीही शिरा खाऊ शकते. मग इथे आमच्या घरात येऊन शिरा खायची काय गरज आहे हिला? अगं आईच्या हातचा शिरा खावा असं वाटला, त्यात काय चुकलं तिचं? हे बघ अंजली, वाद नको घालूस, तूही बैस, छानपैकी शिरा खा. तुला ना एक वेल विशर म्हणून एक सजेस्ट करू, चांगल्यासाठी सांगते, बघ पटलं तर घे. हा जो शिरा आहे ना, माझी मॉम घरी यायच्या आधी तुम्ही तिघं पटकन फिनिश करून टाका, नाहीतर ती आल्यावर काय तांडव होईल ते मी नाही सांगू शकत. अगं ती आली की सांगू की तिला? त्यात एवढं लपवण्यासारखं काय आहे? आत्या, मला ना खरंच कौतुक वाटतं तुझं. नाही, माझी मॉम काय बिचारी सांगत असते, लोन फेडा लोन फेडा लोन फेडा, पण तुमच्यापैकी एकही जण ते मनावर नाही घेत. उलट तिच्याच घरात बसून तिच्याच पैशाने घेतलेल्या साजूक तुपाचा मस्त शिरा हादडताय. नाईस. अंजली, कुठला विषय कुठे नेतेस तू? तू उगाच लेक्चर देऊ नकोस मला, मी करेक्ट ट्रॅकवरच आहे. आणि तुझं काय ग, तू मस्त जहागीरदारांच्या घरी जाऊन मज्जा मारतीये, आम्ही बिचारे, आम्ही गरीब इथे गरिबीत दिवस काढतोय. सो बेस्ट आहे, तू आमचं लोन ना पटकन फेडून टाक, म्हणजे आम्ही पण मज्जा करू. बापरे, सई टीचरला राग आला. करेक्ट आहे. आता काय, मी मेन मुद्द्यावर हात घातलाय म्हटल्यावर सई टीचरला राग येणं साहजिक आहे. तुला ना माझ्या मॉमने तुमच्यावर केलेल्या उपकारांची ना जाणीवच नाही असेल. मामीने आमच्यासाठी खूप काही केलंय आणि त्याची जाणीव आहे आम्हाला, आणि फेडणारच आहे मी मामीचं कर्ज. अगं कधी फेडणार आहेस? नुसते इतके इयर्स ना फेडणारे 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 एवढंच ऐकते मी. तो सण स्काय मध्ये कधी बघणार आहे मी? आई, मी निघते. सही आहे ग. हे बघ, अर्धवट खाणं टाकून नाही जायचं. हे बघ अंजली, तू पण शांत हो, तुम्ही बसा आधी व्यवस्थित. नको, मला काही नको, मी येते. सई अगं, घरात वाद होत नाही. आत्या जाणारच ना आता ती, आत्ता कशाला थांबेल? नाही आता आत्या मी पॉइंट वर बोलली आहे. तिच्याकडे काही बोलायलाच नसेल तर कशाला थांबेल? विषय टाळून पळून जाईल. पळून जाणाऱ्यातली नाहीये मी, अजूनही इथेच आहे. आणि अंजली, आज एक सांगते तुला, जोपर्यंत तुमचे एक कर्ज फेडत नाही ना, तोपर्यंत या घरातला अन्नाचा एक कणही खाणार नाहीये. येते आई. सई, सई अगं ऐक ना बाळा. ते लुक काय देतोस तू? खाऊ की नको मी शिरा? यार, आता इतका साजूक तुपातला शिरा केलाय, जरा ड्रायफ्रुट्स तुझी घालायचं ना. तू पण ना. टॅली झालाय तर मग मेल करा ना मला लवकर. प्रॉब्लेम काय आहे? इतका वेळ का लागतोय तुम्हाला? सिरियसली प्लीज प्लीज लवकर करा. नॉनसेन्स. एक काम नीट जमत नाही या लोकांना. ऑफिसमध्ये कामाचा काहीतरी गोंधळ झाला आणि घरी आला तर घरी सही नाही. बायको समोर नाही म्हटल्यावर अस्वस्थ झालीच बारी. मी बघतो. देवा, हे देवांश. हा बोला. मी काही मदत करू का? नाही नाही, थँक्यू सो मच. नको, मी करतो. अहो, त्याला काही मदत नकोय, मग सही हवी आहे नजरेसमोर फक्त. ठीक आहे, सही आली. ये ग. या. काय झालं बाबा? नाही, अजून तरी काही झालेलं नाहीये, पण तुला यायला आणखीन थोडा उशीर झाला असता ना तर इकडे भूकंप झाला असता. म्हणजे काय ते तुझ्याच नवऱ्याला विचार बाई. हो.
बापरे, वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. हा मग मी म्हंटल ना, अगो इकडे धरणी दुभंगणार होती. आणि हे काय आई, आज जेवायला काय फक्त चहाच होता का? मला काही विचारू नकोस बाई, मला जी ऑर्डर मिळाली ती मी पाळली. आणि मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. काय? मी सांगितल्याशिवाय टेबल आवरायचं नाही. काय सांगताय? पण आई, जर टेबलवर पसारा असेल तर मनातला पसारा कसा कमी होणार नाही का? हा, हे बरोबर आहे. जोक सुचतात का तुम्हाला? मी इथे कुठल्या कंडिशन मध्ये काम करतोय, मी किती फ्रस्ट्रेटेड आहे, या सगळ्या गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाहीये आणि तुम्हाला जोक सुचतात? सिरियसली? जोक नाही करत आहे मी, खरंच सांगते. आता मला सांगा, एवढा चहा प्यायल्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तुम्हाला काय माहितीये माझा काय प्रॉब्लेम आहे ते? माहितीये तुम्हाला? हा, आणि मी का बोलतोय तुमच्याशी? तुम्हाला तर अजिबात काही कन्सर्न नाहीये माझ्या बाबतीत आणि माझ्या प्रॉब्लेम बाबतीत. मी तुम्हाला इतके फोन केले, तुम्हाला माझा फोन रिसीव्ह करायचा नाहीये, माझ्या कॉलला रिव्हर्ट करायचा नाही, काहीच करायचं नाहीये. मग तुम्ही माझा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करणार? इट्स ओके. सॉरी ना, ऍक्च्युली फोन सायलेंटवर होता ना, त्यामुळे कळलं नाही तुमचा कॉल आलेला. पण आता मी आली की नाही, आता तुमचे सगळे प्रॉब्लेम ना चुटकी सरशी सॉल्व्ह होतील. सांगा काय करायचं? मला सांगा, तुम्ही गेला कुठे होतात? ज्या दिवशी तू माझा विश्वासघात करशील त्या दिवशी देवांश जिवंत उरणार नाही. आधी आपण काम संपवूयात ना, मग सांगते. निवांत. हो, फायनली. सी, किती फ्रस्ट्रेटेड हो तुम्ही, माहितीये तुम्हाला? मला माहिती होतं तुम्ही याल आणि सगळं सॉल्व्ह, आणि तसंच झालं. आता बरं वाटतंय मला. थँक्यू सो मच साई. वेलकम. चला, आता जरा घरचं वातावरण नॉर्मल झालं. हो. पण बरं झालं ना सई आली, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. हो बाई. अच्छा, आता सगळी कामं झाली आहेत आपली. आत्ता मला सांगा, कुठे गेला होता तुम्ही? वरुणला भेटायला गेले होते. बोलायचं होतं ना त्याला माझ्याशी जरा. आई, जेवणाचं काय तयारी करायची? नाही, सगळी तयारी झालीये. कोशिंबीर करायचे फक्त आणि डाळीला फोडणी. मी घालते फोडणी. चला. टोमॅटो मी चिरलेला आहे. हो का? आज बाबांनी मदत केली म्हणजे